शिवसेनेच्या 4 मंत्र्यांच्या खासगी पीएची नियुक्ती रखडली। मंत्र्यांचे खासगी सचिव नियुक्ती रखडल्याने शिवसेना मंत्र्यांमध्ये सध्या नाराजी आहे। या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। शिवसेनेच्या 4 मंत्र्यांकडच्या खासगी सचिवांची नियुक्ती रखडली। शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, संजय राठोड, शंभूराज देसाई यांच्याकडच्या खासगी सचिवांची नियुक्ती रखडली आणि या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार। खासगी सचिवांची नियुक्ती रखडल्यामुळे सध्या शिवसेना मंत्र्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते। यामध्ये मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, संजय राठोड आणि शंभूराज देसाई यांच्याकडच्या खासगी सचिवांची नियुक्ती रखडली। या मंत्र्यांना सध्या पीए नसल्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळते आणि याच संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहेत आणि चर्चा करणार आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, खरं तर महत्त्वाच्या मंत्र्यांची पीएची नियुक्ती रखडलेली आहे। एवढे दिवस झाले खरं तर मंत्रिपदाची शपथ घेऊन अजून सुद्धा पीएची नियुक्ती नेमकी का रखडली याबाबतची काही माहिती समोर आली? सरकार स्थापन होऊन आणि या मंत्र्यांनी शपथ घेऊन जवळपास 6 महिने उलटले असले तरी या मंत्र्यांनी ज्या खाजगी सचिवांची नावं दिली गेली होती ते सचिव मुख्यमंत्री यांच्याकडून नेमले गेलेले नाहीत। त्यांना त्यांच्याऐवजी दुसरे सचिव हवे आहेत आणि या 4 मंत्री आहेत यांनी दुसरी नावं जी दिलेली आहेत त्या संदर्भात निर्णय अद्याप होत नाही आहे आणि खास करून या मंत्र्यांना तेच खाजगी सचिव हवे आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांना मात्र ते सचिव त्यांनी नेमणुकीला विरोध केलेला आहे आणि याचाच जो वाद आहे तो वाद आता पाहायला मिळतोय। काल झालेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासमोर देखील हा वाद आला होता आणि त्यामुळे आज थेट एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या संबंधित 4 मंत्री, खास करून जे शिंदे गटाचे 4 मंत्री आहेत त्या शिंदे गटाच्या 4 मंत्र्यांच्या खाजगी सचिवांची नियुक्ती करावी अशा प्रकारची एक मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाणार आहे। परंतु यामधून एक राजकारण देखील दिसून येत आहे की कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलेलं आहे की खाजगी सचिव नेमताना त्याच्या संदर्भातले काही क्रायटेरिया जे आहेत ते क्रायटेरिया ठरवलेले आहेत। त्या क्रायटेरियामध्ये हे खाजगी सचिव बसत नसल्याने त्यांच्या नियुक्ती केली नाही, परंतु जे दुसरे सचिव नेमणं गरजेचं आहे ते त्याला देखील कुठल्याही प्रकारचा जो हालचाली होणं गरजेचं आहे त्या देखील होताना दिसून येत नाहीत आणि या सर्व गोष्टी पाहता आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या 4 सचिवांचा खाजगी सचिवांचा नियुक्तीचा मार्ग जो आहे तो मार्ग मोकळा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। नक्कीच कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर यावर काही मार्ग निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे।